सध्या जगभरात युद्धाचे सावट पसरलेले असून मानवी मन भयभीत होत आहे। अशा परिस्थितीत जागतिक कल्याण साधण्यासाठी जगातील सर्व राज्यकर्त्यांनी बौद्ध धम्म आणि तत्वज्ञानाचा अभ्यास करणे अनिवार्य आहे, असे प्रतिपादन पुण्याच्या अप्पासाहेब जेधे महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख प्राध्यापिका वैशाली देठे यांनी केले। नेपाळमधील लुंबिनी येथील वर्ल्ड पीस अँड हार्मोनी व्हिजिटर सेंटर मध्ये भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघ यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि भारत नेपाळ मधील सामाजिक समता या विषयावर 12वी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषद उत्साहात पार पडली। या परिषदेच्या अध्यक्षस्थानावरून प्राध्यापिका देठे बोलत होत्या। यावेळी महाबोधी सोसायटी ऑफ इंडियाच्या इंचार्ज फंते नंदा यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले। पटनाचे माजी सरपंच प्रदीप कुमार पासवान, काठमांडू लायन्स क्लबच्या पूजा पालरीवाल, आयोजक प्राध्यापक गोरख साठे यांची प्रमुख उपस्थिती होती। नेपाळसह भारतातील महाराष्ट्र, पटना, झारखंड आणि आसाम येथील प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित होते। प्राध्यापिका देठे यांनी आपल्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 मध्ये काठमांडू येथील जागतिक परिषदेत केलेल्या ऐतिहासिक भाषणाचा संदर्भ दिला। तरुण पिढीने बौद्ध धम्माचे संवर्धन करून जगाच्या कल्याणासाठी झटले पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले। नेपाळमधील या परिषदेत भारतातील विविध राज्यातील संस्था आणि कार्यकर्त्यांना पुरस्कार जाहीर करण्यात आले होते। मात्र जे पुरस्कारार्थी काही कारणास्तव नेपाळला उपस्थित राहू शकले नाहीत त्यांच्यासाठी रायगड जिल्ह्यातील सम्यक सामाजिक संस्था रिस मोपाडा यांच्या वतीने रसायन येथे गुरुवारी दिनांक 26 मार्च रोजी विशेष गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी प्रकाश गायकवाड, दाजीबा तायडे, दिलीप निकम, सुनील निकाडे, पत्रकार राहुल जाधव, गौतम जाधव, महेंद्र इंगळे, यशवंत गावंडे, श्रीकृष्ण प्रधान, राजेंद्र गावंडे, मिलिंद बी तेलगोटे, सुधीर बाचे आणि सुरेश ग्यारे यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। तर रंजना गायकवाड यांना माता सावित्रीबाई फुले पुरस्कार, मायाताई शिरसाट यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार, सुधीर माने यांना छत्रपती शाहू महाराज पुरस्कार, राजनंदिनी सरवदे, आर.एस. गायकवाड, चंदाबाई वानखेडे आणि वंदना घन बहादूर यांना माता रमाई आंबेडकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। याशिवाय माणिक पारसकर यांना संत तुकडोजी महाराज पुरस्कार, सुभाष सूर्यवंशी व अण्णाराव लोकरे यांना अण्णाभाऊ साठे पुरस्कार, चांगदेव वानखेडे यांना बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार आणि शंकर कुंडले यांना लहुजी वस्ताद साळवे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। यावेळी या सोहळ्याचे यशस्वी नियोजन प्राध्यापक गोरखजी साठे आणि एन.एम. वाघमारे, सम्यक संस्थेचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील निकाडे आणि सहकार्यांनी केले। भारत आणि नेपाळ या दोन्ही देशांच्या राष्ट्रगीताने या उपक्रमाची सांगता करण्यात आली। सामाजिक बांधिलकी जपत कार्य करणाऱ्या या सर्व कार्यकर्त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। सम्राट मराठी लाईव्ह साठी ब्युरो रिपोर्ट, रसायने।